नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमची शीतल्स किचनमध्ये. तर इथे बघा मी प्लेटमध्ये कोशिंबीर वाढून घेतली आहे आणि मस्त इथे घरातल्या साहित्यामध्येच मी मस्त इथे गरमागरम अशी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. आज खावीशी वाटली आणि घरात जेही साहित्य होतं ना त्या साध्या सोप्या साहित्यामध्ये एकदम साधी सिंपल अशी मी बिर्याणी बनवलेली आहे आणि पहिल्यांदाच बनवली, पण एकदम मस्त झाली. तर कशी बनवली ते इथे बघूया. तर इथे मी घरगुतीच आपला जो रोजचा रेग्युलरचा तांदूळ आहे ना तो अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातला होता. बिलकुल इथे लांब तांदूळ किंवा बासमती राईस असं काही वापरलेलं नाही आहे. आणि इथे बघा खडे मसाले घेतलेले आहेत. नंतर इथे दही घेतलं आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. नंतर इथे बटाट्याची बघा साल काढून थोड्या मोठ्या मोठ्या आकारात चकत्या करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी सोयाबीनसुद्धा भिजू घातलेलं आहे. तर हे सोयाबीन छान भिजलं की आपण याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण आलू सोया अशी बिर्याणी बनवणार आहोत. त्यानंतर इथे धने, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, तिखट मसाला आणि बिर्याणी मसाला वापरलेला आहे. तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त अशी घरगुती साहित्यामध्ये एकदम चविष्ट चवदार अशी खमंग व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला आता तांदूळ शिजून घ्यायचा नाही. तांदूळ आपल्याला 80 ते 90% एवढा शिजवायचा, एकदम गाळ शिजवायचा नाही आहे. त्यानंतर इथे बघा पाणी तापल्यानंतर यामध्ये मी खडे मसाले टाकून घेतले, 2 लिंबाच्या फोडी टाकल्यात. नंतर इथे मी तेल टाकून घेणार आहे. तुम्ही तूपसुद्धा टाकून घेऊ शकता. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकणार आहे. पुदिना असल्यास पुदिनासुद्धा तुम्ही इथे टाकून घ्या. आणि इथे बघा हे धुतलेले तांदूळ व्यवस्थित या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत आणि मस्त याला चांगलं मोकळं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर याला खालीवर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सर्वत्र व्यवस्थित पसरेल. आणि लिंबाच्या फोडी आपण याच्यासाठी टाकल्यात की बाकीच्या सर्व मसाल्यांचा रंग हा भाताला लागू नये, भात चांगला पांढरा शुभ्र शिजावा, म्हणून आपण इथे लिंबाच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा दह्यामध्ये सर्व पावडर मसाले मी टाकून घेतलेले आहेत आणि हे विस्करने आपण चांगले मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्हालासुद्धा माझ्यासारखी व्हेज बिर्याणी बनवायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आवडल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा. तर इथे बघा कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहू नये आणि दहीसुद्धा छान मऊसूद व्हावं यासाठी इथे चांगलं हे मसाल्यांमध्ये फेटून घेतलेलं आहे. आणि आता हे मसाले जे आपण तयार केलेलं आहे दह्यामध्ये टाकून, तर याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या मस्त मॅरिनेट करणार आहोत. तर आता हे दही आपण फेटलेलं बाजूला ठेवणार आहे आणि एका बाउलमध्ये बघा आता ह्या सगळ्या कट केलेल्या भाज्या आपण काढून घेणार आहे. तरी इथे घरी माझ्याकडे फ्लॉवर नव्हता, बीन्स नव्हते, पनीरसुद्धा इथे मी वापरलेलं नाही आहे. अगदी जे घरात साहित्य अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच मी हे तयार केलं आहे. तर कांदा, टोमॅटो, मिरच्याचे तुकडे इथे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे बघा आपण जे बटाटे कट करून ठेवले होते ना ते इथे टाकून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते पण. आणि बटाटे टाकल्यानंतर आपण सोयाबीनसुद्धा व्यवस्थित पाण्यातून पिळून घेऊन याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इथे आलू सोयाबीनची व्हेज बिर्याणी आपण मस्त तयार करणार आहोत आणि एकदम कमी साहित्यामध्ये सिंपल अशी केलेली आहे. आणि इथे मी कांद्याचा बरिस्तासुद्धा तळलेला नाही आहे. तुम्हाला जर तळून घ्यायचं असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता, तुम्हाला जर तो खूपच आवडत असेल तर. तर अशा पद्धतीने बघा इथे मी न बरिस्ता वापरतासुद्धा मस्त बिर्याणी तयार केलेली आहे. तर इथे बघा लसण मी कुटून घेतलेलं आहे, तर लसणसुद्धा यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आपण जे दही इथे मसाल्यांमध्ये फेटून घेतलं आहे ना ते सगळं इथे ॲड करणार आहोत. आणि दही ॲड केल्यानंतर ना सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा मॅरिनेट करणार आहोत. तर तुमच्याकडे सुद्धा अशा घरी अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्येच केलेली व्हेज बिर्याणी आवडते का, किंवा तुमच्याकडे बिर्याणी हा प्रकार भाताचा आवडतो का, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी ही पहिल्यांदाच बनवली आहे. काही चुकलं असेल किंवा काही तुम्हाला याच्यातलं आवडलं असेल तर नक्की मला तुम्ही जरूर कळवा कमेंटद्वारे. तर अशा पद्धतीने बघा हे सर्व मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे दह्यामध्ये. आणि जितकं छान मॅरिनेशन होईल ना तितकं छान ह्या मसाले या भाज्यांमध्ये मुरतात आणि चव छान लागते बघा एकदम. तर अशा पद्धतीने हे केलं आहे. आणि दही बिलकुलही जास्त आंबट वापरायचं नाही, ते एकदम फ्रेश असं दही वापरायचं आहे. तर इथे कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा मी याच्यामध्ये. तर कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि नंतर एक पळीभर तेलसुद्धा या भाज्यांमध्ये मी टाकून घेणार आहे. तर हे सर्व छान मॅरिनेशन झाल्यानंतर इथे आपण आता तांदूळ आपले किती शिजले ते बघूयात. तर तुम्हाला आता मी दाखवते की कढईमध्ये कशा पद्धतीने आपले आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत. तर तांदूळ बघा इथे जसं काही रेन डान्स करतायत असे नाचायला लागलेले आहेत, पण अजूनही थोडासा 80% शिजलेला नाही आहे आपला हा भात. तर त्यामुळे थोडंसं 1-2-3 मिनटं अजून याला मी गरम पाण्यामध्ये तसंच ठेवणार आहे. आणि नंतर तुम्हाला दाखवते की छान असं हे आपले तांदूळ आता बघा तुम्हाला 1-2-3 मिनटांनी शिजल्यानंतर दाखवते. तर आता मस्त असा 80% आपला भात शिजलेला आहे. तर आता हा आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत छान पाणी निथळून. तर असं ह्या झाऱ्याने चाळणीवाल्या झाऱ्याने काढून घ्यायचं आहे आणि मोठ्या चाळणीमध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे. तर इथे बघा इथे मोठ्या चाळणीमध्ये टाकलं आहे आणि याला आता थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. तर तोपर्यंत बघा दुसऱ्या कढईमध्ये मी ना तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत. तर जिरे टाकल्यानंतर बघा ह्या भाज्यांमध्ये आपण सगळे मसाले टाकले, त्यामुळे आता दुसरे कुठलेही मसाले मी इथे ॲड करणार नाही आहे.
तर अशा पद्धतीने सगळ्या या भाज्या या बाउलमधल्या मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत, टाकून घेतलेल्या आहेत. संपूर्ण मसाला याचा काढून घेणार आहे आणि राहिलेला जे भांड्याला मसाला आहे ना तो आपण नंतर धुवून स्वच्छ याचं पाणी वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्या भाज्या सगळ्या याच्यामध्ये टाकल्यानंतर चांगल्या उलथण्याने आपल्याला खालीवर करून याच्यामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात की छान याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि भाज्यासुद्धा आपल्याला इथे ना चांगल्या 70 ते 80% शिजवून घ्यायच्या आहेत, वाफवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला इथे वरती भाताचा थर लावायचा आहे. तर व्यवस्थित या भाज्या शिजण्यासाठी आपण याला चांगलं आधी मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत चांगलं खालीवर करून, म्हणजे या तेलामध्ये ह्या छान परतल्या जातील आणि याचा स्वाद छान आपल्या बिर्याणीला लागेल. तर इथे झाकण ठेवून आपण वाफ काढणार आहे, पण त्याआधी इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि नंतर इथे बघा आधी तांदळात आपण मीठ टाकलं आहे आणि इथे भाज्यांपुरतंच इथे मीठ टाकायचं आहे, जरा बेतानेच टाकायचं आहे. तर अंदाज घेऊन आपण इथे मीठ ॲड करणार आहोत. तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला खालीवरती करून मीठ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण. तर हे सगळं झाल्यानंतर झाकण ठेवून याला वाफ काढून घेणार आहे 1-2 ते 3 मिनटाची. तर वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा उलथण्याने आपण ह्या भाज्या आहेत ना चांगल्या खालीवर करणार आहोत. पण त्याआधी ना हे तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की भांड्याला जे मसाला लागलेला आहे ना तर तो व्यवस्थित धुवून त्याचं पाणी आपण इथे वापरणार आहोत. तर हे पाणी इथे टाकून घेतले म्हणजे आपल्याला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित ह्या भाज्या शिजवून घेता येतील. बाकीच्या भाज्या तर छान शिजलेल्या आहेत, फक्त इथे बटाटाच आता आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, कारण सोयाबीन, टोमॅटो, कांदा शिजायला एवढं काही वेळ लागत नाही. तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आता हे पाणी टाकल्यामुळे बटाटा इथे बराच चांगला शिजून निघेल. तर तुम्हाला इथे दाखवते बघा. तर आता झाकण काढून घेतलेलं आहे आपण आणि ते उलथणं मी या बटाट्यामध्ये खोवून बघते तर व्यवस्थित आतमध्ये शिरतं आहे. तर आपला बटाटाही इथे छान असा मऊ झालेला आहे, जितका आपल्याला पाहिजे तेवढा. तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर खालीवरती करून घेतल्यानंतर आता बघा आपला भात पण तिकडे जो चाळणीत काढून ठेवला होता ना तो थोडासा गार झालेला आहे. तर आता बघा झाऱ्याने इथे मी वरतून थोडा भात टाकून घेणार आहे. तर त्यातले खडे मसाले वगैरे मी काही काढलेले नाही आहेत, ते तसेच राहू दिलेले आहेत. तर तुम्हाला जर काढायचे असतील तर तुम्ही ते काढून घेऊ शकतात भात जेव्हा चाळणीत काढून घेताल तेव्हा. तर अशा पद्धतीने असा भाताचा थर लावायचा आहे. जर तुम्ही कांद्याचा बरिस्ता तळला तर तो यावरती टाकून घ्यायचा आहे, पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत, नंतर कोथिंबिरीचं थर लावून घ्यायचं आहे. पण मी इथे काही कांद्याचा बरिस्ता तळलेला नाही आहे, त्यामुळे आता इथे हा सगळा भात मी इथे टाकून घेणार आहे आणि त्यावरती फक्त कोथिंबीर टाकून घेणार आहे मी इथे, कारण माझ्याकडे आज पुदिनासुद्धा अवेलेबल नव्हता आणि बाकीच्या दुसऱ्या इतर भाज्यासुद्धा अवेलेबल नव्हत्या. तर याच्यावर कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना मी तूप टाकून घेणार आहे. तर तूप माझ्या लक्षात नाही आलं की पातळ करून आपण हे चारी बाजूला टाकून घ्यायचं होतं म्हणून. तर मी तसंच जे घट्ट तूप होतं ना ते तसंच इथे टाकून घेतलेलं आहे. तर चारी बाजूला मध्यभागी टाकलं आणि चारी बाजूला 1-1 चमचा एवढं मी असं तूप टाकून घेतलं या पळीने तुपाच्या. तर अशा पद्धतीने बघा मस्त इथे आपली व्हेज बिर्याणी एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार झालेली आहे. तुमच्याही भावाला जर अशी व्हेज बिर्याणी आवडत असेल तर नक्की तुम्ही राखी पौर्णिमेला करून त्याला खाऊ घालू शकतात. तर मस्त अशी साधी सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार केलेली आहे. तर इथे बघा घट्ट तूप टाकलं आहे, त्यामुळे मी बघा सुरीने असं थोडं खालपर्यंत याला होल करून घेते आहे, म्हणजे अशी जागा करते आहे की तूप खालपर्यंत जाईल म्हणून. तर अशा पद्धतीने मी याला हे असं करून घेतलेलं आहे सुरीने. तर आता इथे आपण झाकण ठेवून याला एक 10 ते 15 मिनटं दम देणार आहोत आणि नंतर काय करणार आहोत एकदम मीडियम फ्लेमवर दम द्यायचा, कारण भाज्याही व्यवस्थित आपले जरा शिजलेल्या आहेत आणि भातही 80% शिजलेला आहे. आणि दम दिल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर एक 15 ते 20 मिनटानंतर हे झाकण मी उघडणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त वाफा येत आहेत आणि आपली मस्त इथे व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तर मी तर पहिल्यांदाच बनवलेली आहे. तुम्ही जर नेहमी वारंवार बनवत असाल तर तुम्हाला कळलं असेल की माझं काय चुकलं आहे किंवा मी योग्य बरोबर केलेली आहे की नाही. नक्की मला कमेंट करून सांगा. जरा घाबरतच बनवली पण एकदम मस्त झाली आहे. तर तुम्हीसुद्धा करून बघा अशी आणि मला कमेंट करून सांगा. तर खा प्या मजा करा.